कॉन रुपेश सोकांडे ही सलामीची जोडी. कित्येक वर्ष ज्याने मुरबाडचं क्रिकेट गाजवलं असा रुपेश सोकांडे या अगोदरच्या सामन्यापर्यंत एवढा फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु मोठा खेळाडू आहे तो मैदानामध्ये आता दाखल होईल. त्याच्या जोडीला वैभव मैदानामध्ये दाखल होतील. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सारिका हॉटेलचं हे मैदान आणि त्यावर रंगणारा हा क्रिकेटचा थरार. कॅमेऱ्यांच्या साह्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यामध्ये दिनेश आहेत, भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग ते करतायत. दुसऱ्या बाजूला गौरव आहेत आणि गौरवच्या जोडीला विशाल आहेत. तीनही कॅमेरामन त्यांचं कौतुक. ऑपरेटरच्या भूमिकेत सध्याच्या घडीला एकनाथराव सर आहेत, त्यांच्या जोडीला स्वप्नील गांगड आहेत. डीजे श्रावणी पूर्वा लाईट्स तुषारजी मडके SP लाईट त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. जाव्या मैदानाच्या होतीये महत्वाच्या मॅचला सुरुवात. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध साहिल 11 शिळणवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात. हे बिगो पहिला बॉल, पहिलाच बॉल. रुपेश सोकांडेचं आक्रमण. ही ताकद आहे या खेळाडूची. एक टप्पा चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. आपण याच गोष्टीची चर्चा केली होती की मैदानाच्या आतमध्ये असणारा फलंदाज रुपेश सोकांडे या अगोदरच्या सामन्यापर्यंत थोडा शांत होता, परंतु जास्त काळ तुम्ही त्याला शांत ठेवू शकत नाही. त्याची ताकद राहिली म्हणूनच टीमने त्याला ॲज आयकॉन केवलं टीम मध्ये. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला. मोहन निरगुडावर आक्रमण. 2 चौकार खेळलेत ते रुपेशने. तिसरा बॉल फुलटॉस. लॉंग ऑफला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल तिथे टिपलाय. रुपेश सोकांडेचा खेळ समाप्त. विकेट येताना पाहायला मिळाली. रुपेश सोकांडे यांचा खेळ समाप्त. MR पॅनलचे सर्व ज्यांनी अनेक वर्ष अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्यात ते ठिलेगावची शान अर्थात माधवजी ठाकरे सर आहेत आणि त्यांच्या जोडीला राज ठाकरे सर आहेत. निर्णय सातत्याने खूप चांगले देत असतात. चला न्यू बॅटर. 8 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1. रुपेश 3 चेंडू फेस केले. कॅच आउट झालेत. मोहन निरगुडाने चांगला चेंडू तिथे हाताळला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन दाखल होताना पाहिला मिळतील. आपल्याकडे धाव संख्या 8. टॉप 4 मध्ये पहिला कोणता संघ दाखल होतोय ते पाहायचं आपल्याला आणि त्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्न तर विवेक खाडे यांच्या आईचं आणि ते पूर्ण केलं विवेकने. त्यांच्याच नावाने क्रीडा स्पर्धा भरवली. सौभाग्यवती रेश्मा रमेश खाडे मुरबाडकर चषक ही क्रीडा स्पर्धा अंडर-25च्या खेळाडूंसाठी नेहमीच वरदान ठरणारी क्रीडा स्पर्धा राहिली आहे. पहिल्याच पर्वामध्ये सुपर डुपर हिट होणारी क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्या इथे राखलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. दर्शन शिंदेने आपलं अकाउंट उघडलंय. नन्ना मुन्ना जादूगर म्हणून ज्याची ओळख. मेन एंट्री मध्ये ज्यांची बाईक आहे त्यांना विनंती आपली लाईट बंद करा किंवा ती बाईक थोडीशी बाजूला पार करा. धन्यवाद.
9 धावा धाव फलकावर 4 चेंडूंचा खेळ झालाय. मोहन निरगुडा पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. शुभप्रेमी शिरगाव स्ट्रायकर इनवर कॅप्टन वैभव, ज्याची भूमिका फार महत्वाची आहे या मॅच मध्ये. त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बिगेट, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अजून एक झेल झालाय. खेळाडू वैभवचा खेळ होईल समाप्त. मोहन निरगुडाला दुसरी सफलता.
पाहायला मजा येईल. ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येईल. हरेश निरगुडा फुल टॉस जास्त शफल झाले होते. सरळ क्लीन बोल्ड सरळ यष्ट्यांवर चेंडू आदळलाय. फलंदाज बाद होतील सिराज, तर त्याचेच बंधू आता मैदानाचे आत रियाज दाखल होतील. मदतीने 3 बाद 33. किरण इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब आहे. एका बॉल मध्ये 7 धावा खरचल्या त्या किरणने. साईल 11 शिळकंदवाडी आणि त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये शिवप्रेमी शिरगाव चांगलाच राहिला या संघाचा. मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी करतोय, लाजबाब फटकेबाजी. सध्याच्या घडीला रियाज 2 बॉल 7, 4 बॉल मध्ये 6 केल्या त्या दर्शनने. इथे अजून एक मोठा फटका, गॅप मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. रियाज ऑन फार नाव, सिक्सर.
मध्ये जारी. कामगिरी कशी होते ते पाहायचं. महत्वाचं षटक आणि तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार. रियाज नाम तो सुना होगा. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. लगातारचा तिसरा षटकार. नजाबा ट्रॉफी पाहिल्यानंतर हेच म्हणणं असेल, बाबूने आम्हाला पैसे दिले नाही तरी चालतील पण अशा ट्रॉफी हव्यात. इथे टाकलेला हा चेंडू टॉपेज तिथे लागला. तिथे क्षेत्ररक्षक येतील एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धाव संख्या आहे ती 51. 7 बॉल फेस केले रियाजने, त्याने धाबा बनवल्या 24. 4 फेस केले ते दर्शनने, त्याने बनवल्या 6. 52 झाल्यात. 53चं लक्ष, सॉरी 51 झाल्यात. 52चं लक्ष. डीजे तुषार. खेळ केलेला आहे. रियाज, सिराज या दोघांनी सुरुवात षटकाराने केली होती, तेवढंच महत्वाचं. फिनिश चांगलं झालेलं आहे, परंतु समोर साईल 11 शिळंदवाडी संघ तो कमी नाहीये, हे तितकंच महत्वाचं. जरी 51 बनवल्या, 52 बनवण्याची ते ताकद ठेवतात आमचे आयोजक अजयजी बिडवी. टॉम हे देखील उपस्थित होतात. टॉम, तुम्ही आणलेल्या ट्रॉफ्या पाहिल्यानंतर प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडलेला. खूप चांगलं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. विवेक खाडे, बाबू, यश रोटे, प्रणय शहाणे, अजय बिडवी, टॉम आणि त्यांचा मित्र परिवार विष्णू आणि त्यांच्या जोडीला हरेश मैदानाच्या 52चं लक्ष. 52 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. 17.33
खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत आमचे मित्र ॲज अ स्कोरर या स्पर्धेमध्ये ज्यांनी 8 दिवस चांगली भूमिका निभावली असे विशाल, त्यांचंही कौतुक आपण करू या क्रीडा स्पर्धेत. खास करून मोर्या 11 मोर्या प्रतिष्ठान खाटेगर चे सर्व सदाशिव खाटेगर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. 1.5-2 तास काय ते गप्पा मारत असतील ते त्यांचं त्यांना माहिती आहे, परंतु ते मारतात तेवढं त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू दर्शनचा प्रतिम राहिलाय. विष्णू कडाळे आणि हरेश निरगुडा ही सलामीची जोडी मैदानाची आत, तर गोलंदाजी मार्कवर दर्शन, बोटांच्या किमयाचा जादूगर दर्शन. दुसरा चेंडू डॉट. दर्शन शिंदेची ही ताकद राहिली, खास करून अनेक वर्ष गेली 4 ते 5 वर्ष त्याने मुरबाडचं क्रिकेट अक्षरशः दाना आणून सोडलेलं आहे असा दर्शन शिंदे गोलंदाजी मार्कवर. समोर विष्णूला आता मोठे फटके खेळावे लागतील. तिसरा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतो. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना दर्शन काय गोलंदाजी करतो. समोर ताकदीचा फलंदाज विष्णू कडाळे, ज्याची फलंदाजी नेहमीच चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु दडपण आहे. धाबा बनवायच्यात 52. पहिले 3 चेंडू डॉट आलेत. आता 3 बॉलमध्ये कमीत कमी 2 तर षटकार खेळावेच लागतील. इथे बिग हिट केलाय. आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो त्याला सुरुवात झाली. विष्णू कडाळेचं आक्रमण, टाळ्यांचा होतोय कडकडाट, येतोय षटकार. प्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर थोडासा पुढे ठेवला, रडार मध्ये होता आणि त्याला फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा षटकार आपण पाहिला 6 धावा धावपलकावर. दर्शनचा चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक सध्याच्या घडीला मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज दर्शन कडून 6 धावा धावपलकावर. 3 चेंडू डॉट, 4थ्या बॉलवर षटकार. 5वा चेंडू डॉट आलाय. समीकरण सातत्याने चेंज होत आहे. 46 बनवायच्या. 13 चेंडू आणि इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावपलकावर 7. किलीगावची शान 9-9 नंबर सरकार. माधव ठाकरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत झालेली सुरुवात. एकही दिवस आता घरी नाहीयेत. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा अबांतरचा इशारा. बिझी शेड्यूल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 16 डिसेंबर पर्यंत त्यांची बुकिंग आत्ताच ऑलरेडी झालेली आहे. अनेक आयोजक येतात, त्यांची गाठ घेत आहेत की आम्हाला सर तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी आवश्यकच आहेत. त्यांनी सांगितलं आवश्यक असाल तर स्पर्धा 16 तारखेच्या पुढे घ्या. इथे तिसरा अवांतर चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. MR पॅनल सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव. 9 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. कॉट अँड बोल्डची संधी गमावली. रनआउट गमावलाय. दर्शनने 2 धावा. एकदम इझी मध्ये घेतलं होतं दर्शनने. कॅच ड्रॉप झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 11. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 41.
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सलमान आहेत. रुपेश आलेत आता. रुपेश सोकांडे आयकॉन. चला रुपेश थोडस फास्ट घ्या. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आमचे मित्र 101 कंपनी आणि ते कंपनीचे सर्वात अनिकेत तुपे हे देखील उपस्थित होतात. बॉडी बिल्डर क्षेत्रातील एक मोठं नाव, मॅन फ्रॉम देवगाव, ते देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न, रनआउटची संधी. पाहता पाहता 2 धावा, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 13 धावा. षटकार खेळायचे. हरीश निरगुड ऑन स्ट्राईक. एक चेंडू खेळलाय, 2 बनवल्या, 6 बॉलमध्ये 8 बनवल्या त्या विष्णू कडाळेने. इथे टाकलेला हा चेंडू फ्लिक केला, चांगला फटका, टप्पा खाईल, जाईल सीमा पार, चौकार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. खास करून मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं, अनेक स्पर्धेमध्ये आपण HDF डिलक्स पाहिली, सिटी 100 पाहिली, पण या स्पर्धेत बाबूने ठरवलं की आईने मला सांगितलंय करायचं तर ब्रँड. खास करून शाईन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीजला मॅन ऑफ द सिरीजची बाईक असेल शाईन. फलकावर धावसंख्या 19 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे रन आउट. फलंदाज बाद होतील. हरीश निरगुडा बॅक टू द पॅव्हिलियन. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार.
धापलकर धावसंख्या 24 धावा. खास करून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सिटी 100 किंवा HD डिलक्स ही गाडी ठेवणार होतो आपण ठेवली शाईन मॅन ऑफ द सिरीज साठी. ज्याला मिळेल त्याला मिळेल. ती शाईन गाडी आहे. त्याची काय पासिंगची फी असेल ती तुम्हाला द्यावी लागेल. जे काय आहे ते. धापलकर धावसंख्या 25. एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. धापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला 26 धावा. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. मोठा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय सुरेश उगडाच्या बॅट मधून आणि सुरेश उगडाने देखील त्याचा अकाउंट षटकाराने उघडलाय. 6 रन. शेवटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक आहेत 5. धावा बनवायच्यात 20. साहिल उगडा ऑन स्ट्राईक. खेळणार का? अजून 2 ते 3 षटकार ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉल. फटका जो मात्र सजवला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. टॉप 4 मध्ये पहिला कोणता संघ जाणार आहे ते आपल्याला पाहायचं. हा पिसे ऑलरेडी गेलेला आहे. अजून दुसरा कोण? धापलकर धावसंख्या 34. 4 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. वैभव इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या जवळपास. क्षेत्ररक्षण चांगलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 चेंडू आणि 16 धावा. म्हणजेच काय 2 षटकार 1 चौकार. इथे सामना जिंकून देईल साईल 11 शिळंदवाडीला. पण 1 डॉट बॉल 1 विकेट सिंगल डबल निर्धाव इथे सामना जिंकून देईल शिवप्रेमी शिरगावला. 3 चेंडू 16 धावांचं लक्ष. हा चेंडू महत्वाचा. इथे टाकलेला हा चेंडू लाईन तिथे पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. ये देखो ठिले की शान. आणि तिसऱ्या पंचाची लगेच मदत आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. इट्स व्हाईट बॉल. 3 बॉल आणि 15 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू इथे लॉस. बॉलिंग करणाऱ्या टीमचा. शेवटचे 3 चेंडू 15 धावा आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाची लढत मैदानामध्ये. इथे 2 षटकार कंपल्सरी आता खेळायचेच आहेत साहिल 11 ला. ते येणार का साहिल 11 साठी? आणि इथे टाकलेला हा चेंडू. इथे मात्र डॉटाने आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर इन स्विंग होताना पाहायला मिळाला. ते पाहिलं माधव ठाकरे सरांनी आणि त्यांचा निर्णय आला. इट्स अ फेअर बॉल. 2 बॉल 15 धावा. गोलंदाजी मार्कवर. वैभव आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील दर्शन. 1 धाव या बॉलवरील. 1 चेंडू आणि 14 धावा सामना जिंकण्यासाठी. बाबू, 'बाबू' 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 '
एक चेंडू 14. लास्ट बॉल टू गो. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. षटकार जरूर आलाय, परंतु या सामन्यात शिवप्रेमी शिरगाव संघ जिंकत टॉप 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ. अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव.